लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ई वेस्ट. जे काही ई वेस्ट आहे ते जे काही डिफरंट व्हरायटीज आहेत, व्हरायटीज ऑफ ई वेस्ट, डेफिनेशन ऑफ ई वेस्ट, डेंजर्स ऑफ ई वेस्ट आणि फायनली मेथड्स ऑफ डिस्पोजल ऑफ ई वेस्ट या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. हा जो काही पॉईंट आहे, जो 5th नंबरचा चॅप्टर आहे त्यातला हा लास्ट पॉईंट आहे ई वेस्ट. आता पहिल्यांदा बघू आपण डेफिनेशन ऑफ ई वेस्ट. आता ही आहे डेफिनेशन ऑफ ई वेस्ट. ई वेस्ट इज एनी रिफ्यूज created by discarded electronics devices and components as well as substances involved in their manufacture or use. आता ई वेस्ट म्हणजे काय नेमकं? जे काही रिफ्यूज आहे म्हणजे जो काही कचरा आहे तो कशा पद्धतीने जनरेट झालेला आहे तर डिस्कार्डेड झालेला आहे. म्हणजे जे काही कोणतंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे ते बाद झाल्यानंतर जो काही रिफ्यूज त्या ठिकाणी तयार होईल त्या रिफ्यूजला काय म्हणलं जातं? ई वेस्ट म्हणलं जातं. म्हणजे जे काही इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस आहेत पण ते इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस कसे आहेत? डिस्कार्डेड आहेत किंवा एक्सपायर्ड आहेत. म्हणजे जे काही त्याचं फंक्शनिंग करत नाहीत किंवा बाद झालेले आहे. डिस्कार्डेडलाच काय म्हणलं जातं? बाद झालेले किंवा ॲब्सोल्यूट असं देखील म्हणलं जातं. मग असे जे काही ई वेस्ट मटेरियल आहे जनरेट झाले फ्रॉम इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसपासून, अशा वेस्टला काय म्हणलं जातं? ई वेस्ट म्हणलं जातं. काही वेळेस त्याचे काही कंपाऊंड्स असतील, घटक असतील किंवा काही पदार्थ असतील जे की डिस्कार्डेड आहेत, अशा इलेक्ट्रॉनिक्स वेस्टला ई वेस्ट असं म्हणलं जातं. उदाहरणार्थ जे काही डिस्कार्डेड कम्प्युटर आहे म्हणजे बाद झालेला कम्प्युटर आहे किंवा ॲब्सोल्यूट कम्प्युटर आहे. म्हणजे आता जो काही ॲब्सोल्यूट कम्प्युटर म्हणजे काय? एखाद्या आता नवीन व्हर्जन आलेलं आहे आणि ओल्ड व्हर्जन जे आहे ते आता काम करत नाही किंवा ह्या आजकालच्या परिस्थितीमध्ये वापरू शकत नाही. असे जे काही इक्विपमेंट असतात त्याला ॲब्सोल्यूट इक्विपमेंट म्हणतात, जे की आता ह्या स्टेजला आपण वापरू शकत नाही. म्हणजे ते दुर्मिळ होत चाललेले आहेत. मग असे जे काही वेस्ट असणार त्याला काय म्हणलं जातं? ई वेस्ट म्हणलं जातं. मग याच्यामध्ये जे काही ऑफिसमधले इलेक्ट्रॉनिक्स प्रिंटर असेल डिस्कार्डेड किंवा PC असेल, फोन असेल किंवा एंटरटेनमेंट डिव्हाइस असेल किंवा मोबाईल फोन असेल किंवा टेलिव्हिजन सेट असेल किंवा रेफ्रिजरेटर असेल, पण हे कसे आहेत? डिस्कार्डेड आहेत, बाद झालेले. अशा जे काही रिफ्यूज आहे याला काय म्हणलं जातं? ई वेस्ट म्हणलं जातं. ई वेस्ट म्हणजेच काय? इलेक्ट्रॉनिक वेस्ट and describe the discarded electrical or electronics devices. E-waste is created when electronic product is discarded after the end of its useful life. जे काही ई वेस्ट आहे जेव्हा त्याचं एक स्पेसिफिक लाईफ असतं ते लाईफ झाल्यानंतर मग ते मटेरियल काय होतं? डिस्कार्डेड होतं, बाद होतं. मग अशा मटेरियलला काय म्हणलं जातं? ई वेस्ट म्हणलं जातं. आता जी काही भारत आहे, भारतामध्ये इंडियामध्ये जे काही ओव्हरऑल वर्ल्डमध्ये जे काही इंडिया आहे तो 5th नंबरला आहे, जी की ई वेस्ट जनरेट करण्याच्या रँकमध्ये. जे काही ई वेस्ट जनरेट होणारं जे काही प्रमाण आहे भारतामध्ये ते वर्ल्डच्या 5th आहे. म्हणजे जी काही रँक आहे भारताचा जो की ई वेस्ट जनरेट करण्याच्यामध्ये तो 5th नंबरला आहे. म्हणजेच इंडिया इज द 5th लार्जेस्ट इलेक्ट्रॉनिक वेस्ट प्रोड्युसर इन द वर्ल्ड. स्टडी इंडिकेट्स दॅट कम्प्युटर डिव्हाइसेस अकाउंट फॉर नियरली 70% ऑफ ई वेस्ट. 12% comes from the telecom sector and 8% from medical equipment and 7% from इलेक्ट्रिक इक्विपमेंट. आता याच्यामध्ये जे काही मी सांगितलं जे काही इंडिया आहे जो जगामध्ये याचा कितवा रँक आहे? ई वेस्ट जनरेट करण्यामध्ये 5th रँक आहे. मग याच्यामध्ये जे काही 100% ई वेस्ट जनरेट होणार आहे भारतामधून, जे काही भारत जे जनरेट करणार त्याच्यामध्ये काय असणार? त्या 100%मध्ये जे काही 70% जे काही वेस्ट असणार आहे ते फक्त कशाचं असणार आहे? कम्प्युटर डिव्हाइसचं वेस्ट असणार आहे. आणि त्याच्यामध्ये 12% जे काही वेस्ट असणार आहे ते कशाचं असणार आहे? टेलिकॉम सेक्टरमधून जनरेट होणार आहे. आणि 8% जे काही वेस्ट असणार आहे ई वेस्ट ते मेडिकल इक्विपमेंटचं असणार आहे. आणि जे काही 7% असणार आहे ते कुठून होणार आहे? इलेक्ट्रिक इक्विपमेंटपासून
तयार होणारं वेस्ट आहे. म्हणजे जे काही भारतामध्ये जे काही टोटल वेस्ट जनरेट होतं त्याच्यापैकी 70% जो काही वाटा आहे ई वेस्टचा तो कशाचा आहे, कम्प्युटर डिव्हाइसचा आहे. तर हे झाली डेफिनेशन ऑफ ई वेस्ट. ई वेस्ट परत सांगू, ई वेस्ट म्हणजेच काय, इलेक्ट्रॉनिक वेस्ट डिस्क्राईब द डिस्कार्डेड इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस. तर ही झाली डेफिनेशन ऑफ ई वेस्ट. याच्यानंतर जो काही पॉईंट आहेत तो म्हणजे द व्हेरियस व्हरायटीज ऑफ ई वेस्ट. आता जे काही ई वेस्ट आहेत त्याच्या डिफरंट व्हरायटीज आहेत, म्हणजे जे डिफरंट टाईप्स आहेत, नेमकं ते कोणत्या टाईपचे आहे. फर्स्ट पॉईंट आहे टेलिकम्युनिकेशन वेस्ट. आता त्याच्यामध्ये जे काही टेलिकम्युनिकेशन वेस्ट आहे त्याचं नेहमीच इंडिकेट करतं की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं वेस्ट आहे असे. आता टेलिकम्युनिकेशन वेस्ट म्हणजे जे काही दूरध्वनीचं असणार आहे, जे काही संभाषण वेस्ट असणार आहे टेलिकम्युनिकेशन वेस्टचं, तर याच्यामध्ये टेलिकम्युनिकेशनमध्ये काय येणार आहे, मोबाईल फोन, टेलिफोन एक्सचेंजेस येणार आहे, वायरलेस इक्विपमेंट येणार आहेत किंवा केबल असतील किंवा त्या रिलेटेड स्क्रॅप मटेरियल असेल, PC असेल किंवा टेलिव्हिजन असेल. म्हणजे PC आणि पर्सनल कम्प्युटर आणि टेलिव्हिजन त्याच्यामध्ये असणार आहे. कशामध्ये, टेलिकम्युनिकेशन वेस्टमध्ये. आता याच्यानंतर जे काही इलेक्ट्रिकल वेस्ट असणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, जे काही स्विचेस असणार आहेत, रिलेज असणार आहेत, कनेक्टर्स अँड रिलेटेड स्क्रॅप मटेरियल, त्याच्या रिलेटेड जे काही इलेक्ट्रिक डिव्हाइस आहेत त्याच्या रिलेटेड जे काही मटेरियल असणार आहे त्याला काय म्हणलं जातं, इलेक्ट्रिकल वेस्ट. याच्यानंतर थर्ड टाईप आहे इलेक्ट्रॉनिक वेस्ट. आता ह्या इलेक्ट्रॉनिक वेस्टमध्ये मेटल वेस्ट असेल किंवा प्रिंटेड सर्किट बोर्ड्स असतील किंवा इक्विपमेंट्स असतील किंवा याच्यामध्येच मशिनरी IC असतील किंवा सॉकेट कनेक्ट्स असतील, हे काय आहेत एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रॉनिक वेस्ट. नेक्स्ट जे काय आहे केबल वेस्ट. आता याच्यामध्ये जे काही केबल्स आहेत त्याच्यामध्ये दिलेले आहे PVC दिलेलं आहे किंवा प्री इन्सुलेटेड कॉपर अँड ॲल्युमिनियम वेस्ट असणार. म्हणजे टोटल कशाच्या रिलेटेड आहे, केबलच्या रिलेटेड आहेत. आता याच्यानंतर जे काही पॉईंट आहे डेंजरस कॉन्स्टिट्यूंट्स ऑफ ई वेस्ट. आता जे काही ई वेस्ट आहेत त्याचे जे काही धोकादायक घटक आहेत ते घटक कोणते आहेत आता ते बघू आपण. याच्यामध्ये जे काही ई वेस्ट आहे, ई वेस्ट कनेक्टेड हेल्थ रिस्क मे रिझल्ट फ्रॉम डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ हार्मफुल मटेरियल सच ॲज लीड असेल, कॅडमियम असेल किंवा क्रोमियम असेल किंवा ब्रोमिनेटेड फ्लेम रिटार्डंट असेल किंवा पॉलिक्रोडोनाइट असेल किंवा जे काही इनहेलेशन असेल, म्हणजे टॉक्झिक जे काही फ्युम्स असतात त्याचं इनहेलेशन असेल. अशा प्रकारचे जे काही डिफरंट का असण्यात डिफरंट डेंजरस कॉन्स्टिट्यूट असण्यात जे की ई वेस्टपासून जनरेट झालेले आहेत. मग त्याचे जे काही इल इफेक्ट्स आहेत ई वेस्टचे ते बघू आपण. आता पहिला जो काही आहे फर्स्ट पॉईंट मर्क्युरी कॉजेस क्रॉनिक डॅमेज टू द ब्रेन, मेमरी लॉस अँड मस्कल विकनेस. आता याच्यामध्ये जे काही मर्क्युरी आहे, जे काही डिफरंट इक्विपमेंट आहेत त्याच्यामध्ये जनरली मर्क्युरी युटिलाइज केलं जातं. मग जे काही मर्क्युरी युटिलाइज केल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, जी काही जेव्हा मर्क्युरीच्या आपण कॉन्टॅक्टमध्ये येऊ तर त्या काय होतं त्या ठिकाणी त्याचा जो काही इम्पॅक्ट असतो तर तो ब्रेनवरती असतो. त्याच्यामुळं काय होतं, जे काही मेमरी लॉस म्हणतो आपण, म्हणजे आपला कुठली गोष्ट पटकीने आठवत नाही, मग त्यालाच काय म्हणलं तर मेमरी लॉस किंवा आणि तसंच मस्कल विकनेस देखील त्या ठिकाणी होतो आपल्याला. याच्यानंतर जे काही सल्फर आहे ते सल्फर काय करतं, जे काही लिव्हर आहे त्याला डॅमेज करतं, त्याच्यानंतर किडनी डॅमेज करतं, पुन्हा हार्ट डॅमेज, आई आणि थ्रोट इरिटेशन. आता जे काही सल्फर आहे त्या सल्फरमुळं जे काही लिव्हर आहे त्याचं डॅमेज होतं, पुन्हा किडनी डॅमेज होण्याची पॉसिबिलिटी असते, पुन्हा हार्ट पण डॅमेज होण्याची पॉसिबिलिटी असते, आणि जे काही आईज आहेत किंवा थ्रोट आहेत त्या ठिकाणी इरिटेशन होतं. म्हणजेच जे काही डोळे आहेत आणि गळा आहे त्यांचं काय होतं त्या ठिकाणी एक प्रकारचं जळजळ ते असं म्हणतो आपण, त्याला इरिटेशन त्या ठिकाणी होतं. ह्याच्यानंतर कॅडमियम आहे. त्या कॅडमियममुळं काय होतं, न्यूट्रल डॅमेज होतं. तसंच जे काही टॉक्झिक आहे जे काही ह्युमन हेल्थ आहे त्याच्यावर काय होतं, टॉक्झिक इररिव्हर्सिबल इफेक्ट्स होतात, जे की
ते लवकर रिकवर होत नाहीत. मग अशा प्रकारचे जे काही इफेक्ट्स आहेत ते कशामुळे होतात, कॅडमियममुळं होतात. याच्यानंतर बेफार आहे, त्याच्यामुळं जी काही एंडोक्रिन सिस्टीम आहे त्याचं फंक्शन काय होतं, डिस्टर्ब होतं. म्हणजे त्या ठिकाणी ऑब्स्टॅकल डेव्हलप होतं त्या ठिकाणी बेफारमुळं. त्याच्यानंतर जी काही लीड आहे, जे काही चिल्ड्रन आहेत त्यांचं जे काही ब्रेन डेव्हलपमेंट प्रोसेस असते, जे काही त्या ठिकाणी काय होतं त्याच्यावरती इम्पॅक्ट होतो. कशामुळं, लीडमुळं. याच्यानंतर जे काही लीड आहे त्याचे परत आणखी काही डॅमेज दिलेलं आहे इथं. लीड डॅमेजेस टू सेंट्रल अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीम, ब्लड सिस्टीम अँड किडनी डॅमेज. जे काही लीड आहे त्याचे परत काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. त्याच्यामुळं जे काही लीड आहे त्याच्यामुळं काय होतं, जे काही नर्वस सिस्टीम आहे त्याच्यावर देखील इम्पॅक्ट होतो आणि ब्लड सिस्टीमवरती आणि किडनीवरती. हे काय इफेक्ट्स ऑफ लीड. आता याच्यानंतर जे काही कॅडमियम आहे त्याचे परत काही इफेक्ट दिलेले आहेत. ते जर किडनीमध्ये जर ॲक्युमुलेट झालं, म्हणजे जर संचय झाला किंवा लिव्हरच्या ठिकाणी, तर तिथं टेराटॉनिक काय होतं त्या ठिकाणी जनरेट होतं. म्हणजे टेराटोजेनिक असे जे काही इफेक्ट्स आहेत ते त्या ठिकाणी काय होतात, क्रिएट होतात. आणि जो काही किडनीचा आणखी एक मेजर ड्रॉबॅक आहे ते म्हणजे इनहेलेशन सिस्टीम किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम, याच्यावर देखील त्याचा इम्पॅक्ट होतो. म्हणजे जे काही आपण श्वास घेण्याचा जे काही प्रयत्न करतो त्याच्यावर काय होतो, डॅमेज होतो. म्हणजे त्या ठिकाणी घ्यायला त्रास त्या ठिकाणी होतो. मग हे झाले इनहेलेशन किंवा रेस्पिरेटरी डॅमेज. म्हणजे जे काही श्वास घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागतो, मॅक्झिमम फोर्स त्या ठिकाणी अप्लाय करावा लागतो. मग त्या ठिकाणी जे काही श्वास घ्यायला त्रास होतो त्या ठिकाणी, तर द इनहेलेशन ऑफ कॅडमियम कॅन कॉज सिव्हिअर डॅमेज टू द लंग्स अँड ऑल्सो कॉजेस किडनी डॅमेज. आता जे काही कॅडमियम आहे त्याच्यामुळं काय होईल, जे काही लंग्स आहेत, जे काही फुफ्फुस आहेत आपले, त्याच्यावर देखील काय होतो, त्याचा इम्पॅक्ट होतो. तसंच किडनीवर देखील. तर ही आहेत इल इफेक्ट्स ऑफ हॅझार्डस सबस्टन्सेस दॅट कम आउट फ्रॉम ई वेस्ट. जे काही ई वेस्ट आहे त्या ई वेस्टपासून हे काय झालेले आहेत, हॅझार्डस वेस्ट जनरेट झालेले आहेत आणि त्याचे इफेक्ट्स कोणावर दिलेले आहेत, ह्युमन हेल्थवरती. तर हे काय आहेत, इफेक्ट्स आहेत. आणि कोणाचे इफेक्ट्स आहेत, जे की हॅझार्डस वेस्ट आहे ते कुठून जनरेट झालेलं आहे, फ्रॉम ई वेस्ट. त्या ई वेस्टपासून जे काही हॅझार्डस वेस्ट जनरेट आहे त्याचे काय आहेत, इफेक्ट्स आहेत ऑन ह्युमन हेल्थ. तर जे काही ई वेस्ट मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये रिड्यूस, रिसायकल केलं पाहिजे आणि प्रिव्हेन्शन देखील केलं पाहिजे. आता जे काही नेक्स्ट पॉईंट आहे, मेथड्स ऑफ कलेक्शन अँड डिस्पोजल ऑफ ई वेस्ट. जे काही डिफरंट मेथड्स आहेत जे की ई वेस्ट कलेक्ट करणं आणि डिस्पोजल करणं ते बघू. फर्स्ट पॉईंट आहे लँडफिलिंग. इन लँडफिलिंग ट्रेंचेस आर मेड ऑन फ्लॅट सरफेस. आता जी काही लँडफिल आहे याच्यामध्ये काय केलेलं आहे, जे काही फ्लॅट सरफेस आहे किंवा फ्लॅट टेरेन आहे त्याच्यामध्ये काय केलं आहे, पिट्स एक्सकॅव्हेट केलेलं आहे. नेक्स्ट, सॉईल इज एक्सकॅव्हेटेड फ्रॉम ट्रेंचेस अँड वेस्ट मटेरियल इज बरीड इन इट विच इज कवर्ड बाय थिक लेअर ऑफ सॉईल. याच्यामध्ये काय केलेलं आहे, जे काही ट्रेंच एक्सकॅव्हेट केल्यानंतर जे काही ई वेस्ट आहे त्याच्यामध्ये पुरलेलं आहे आणि त्याच्यावरती काय केलेलं आहे, एक जाड सॉईलचा लेअर ॲज अ कवर म्हणून काय केलेलं आहे, प्लेस केलेलं आहे. नेक्स्ट, nowadays secure landfilling are provided with some facilities like impervious liner made up of plastic or clay leachate collection basin that collect and transfer the leachate to wastewater treatment plant. आता जे काही मॉडर्न त्या ठिकाणी लँडफिलिंग टेक्निक काय केलेली आहे, अडॉप्ट केलेली आहे. म्हणजेच जी काही ट्रेंच आहे, आता फॉर एक्झाम्पल इथं मी ट्रेंच डायग्राम ड्रॉ करतो. ही जी काही ट्रेंच आहे तर ह्या ट्रेंचला काय केलेलं आहे, एक स्पेसिफिक त्या ठिकाणी प्लास्टिकचं किंवा क्लेचं त्या ठिकाणी थर अप्लाय केलं आहे. जी काही ट्रेंच आहे, ज्या ट्रेंचचं जे काही इनसाईड सरफेस आहे त्या इनसाईड सरफेसला काय केलं आहे, त्यांनी प्लास्टिकचं लेअर त्या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे. जी काही सरफेस असेल त्याची जी काही बॉटम सरफेस असेल किंवा ते वॉल असेल त्या ट्रेनच्या, त्याच्यावरती काय केलेलं आहे, प्लास्टिक त्या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे. त्या प्लास्टिकचं लेअर त्याच्यावरती अप्लाय केलेलं आहे. यालाच काय म्हणलं जातं, लायनर म्हणलं जातं. आणि प्लास्टिक कसं आहे, इम्परवियस मटेरियल आहे. म्हणजेच ते काय ठिकाणी केलं आहे, इम्परवियस लायनर मेड केलेलं आहे किंवा तयार केलेलं आहे ऑन वॉल्स अँड बॉटम ऑफ
ट्रेंच किंवा पीठ जे काय आहे त्याच्यावर केलं, त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये जी काही जेव्हा वेस्ट आपण ह्याच्यामध्ये फिल करू ई वेस्ट, त्याच्यातून जी काही लेजर डेव्हलप होईल ते काय होणार नाही, पर्क्युलेट होणार नाही. कुठं पर्क्युलेट होणार नाही, ज्या सॉईलमध्ये त्याला बरीड केलेलं आहे, पुरलेलं आहे ते जमिनीमध्ये पर्क्युलेट होणार नाही. का पर्क्युलेट होणार नाही, तर आपण काय केलेलं आहे, जे काही ट्रेंच आहे त्या ट्रेंचला आपण काय केलेलं आहे, लायनर प्रोव्हाइड केलेलं आहे ऑल साईडनं. त्याच्यामुळं मग ती वेस्ट जी काही लिचड डेव्हलप होईल त्या ठिकाणी तेच काय होईल, बॉटमला ॲक्युमुलेट होईल, म्हणजेच त्या ठिकाणी काय होईल, ते स्टोअर होईल. मग आपण त्याला काय करणार, पंपच्या साहाय्याने त्याला हे करणार, लिफ्ट करणार आणि त्याला सेंड करणार टुवर्ड द वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट. तर हे काय मॉडर्न टेक्निक आहे, लँडफिलिंग टेक्निक फॉर डिस्पोजल ऑफ ई वेस्ट. ह्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल रिस्क फ्रॉम लँडफिलिंग of e-waste cannot be neglected because the condition of landfilling site are different from native soil, particularly concerning the leachate behavior of metals. आता जी काही एन्व्हायरमेंट रिस्क जी काही लँडफिलिंग असते त्याच्यावरून निग्लेक्ट करता येत नाही, कारण जी काही सध्याची जी काही परिस्थिती आहे, जी काही नेटिव्ह सॉईल आहे म्हणजे मेन सॉईल त्यासारखी परत त्या ठिकाणी राहत नाही. जर त्या ठिकाणी एखादं रिजन आहे किंवा एखादा लँड सर्फेस आहे ते जर पर्टिक्युलर लँड फिलिंगसाठी युटिलाइज केलं तर त्याच स्टेबल कंडिशनला किंवा नॅटिव्ह सॉईल कंडिशनला ती जी प्लेस राहत नाही. मग यासाठी काय करावं लागेल, आपल्याला एन्व्हायरमेंटल रिस्कच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रॉपर प्रिकॉशन घेतलं पाहिजे. म्हणजेच त्या ठिकाणी जी काही लायनर सिस्टीम आहे म्हणजे इम्परव्हियस लेअर शुड बी प्लेस अराउंड ऑर बॉटम अँड वॉल्स ऑफ पीट्स ऑर ट्रेंच. जे काही पीठ असेल किंवा ट्रेंच असेल त्याच्यामध्ये आपण मटेरियल फिलअप करणार आहे त्या ठिकाणी इम्परव्हियस मटेरियलचं लेअर अप्लाय केलेलं पाहिजे. म्हणजेच जे काही प्लास्टिक लेअर आहे, लायनिंग म्हणजे काय, जे काही ट्रेंच असेल किंवा पीठ असेल त्याला काय केलेलं असतं, एक्स्ट्रा लेअर त्याच्यावरती प्रोव्हाइड केलेला असतो, जे की इम्परव्हियस आपला तो लेअर अचीव करायचा असतो किंवा सरफेस, त्यासाठी त्या ठिकाणी लायनर प्रोव्हाइड केलं जातं. नेक्स्ट मेथड आहे डिस्पोजल इन्सिनरेशन. Incineration is a controlled and complete combustion process in which waste material is burned in specially designed incinerator at high temperature. आता जे काही इन्सिनरेटर आहे हे कशी सिस्टीम आहे, कंट्रोल सिस्टीम आहे आणि याच्यामध्ये जे काही ज्वलन प्रोसेस होते ते पूर्ण प्रोसेस याच्यामध्ये होतं. याच पद्धतीनं यामध्ये काय केलं जातं, जे काही वेस्ट मटेरियल आहे म्हणजेच ई वेस्ट एक स्पेशली डिझाईन जे काही चेंबर असतं त्याला आपण काय म्हणतो, इन्सिनरेटर म्हणलं जातं. त्या इन्सिनरेटरमध्ये काय केलं जातं, जे काही ई वेस्ट आहे पुटअप केलं जातं आणि हाय टेम्परेचरला त्याला बर्न केलं जातं. मग ह्यालाच काय म्हणलं जातं, त्या स्पेशली डिझाईन चेंबरला इन्सिनरेटर असं म्हणलं जातं. नेक्स्ट ह्याचं जे काही ॲडव्हान्टेजेस आहे इन्सिनरेटरचं, तर ह्याचं मेन ॲडव्हान्टेज काय, एखाद्या वेळेस आपण काहीतरी टनामध्ये जर एखादं ई वेस्ट बर्न केलं, जेव्हा त्याला बर्न केल्यानंतर जी काही ओरिजिनल व्हॉल्यूम होतं, फॉर एक्झाम्पल 1000 टन, तर त्या ठिकाणी तेवढंच ते व्हॉल्यूम किंवा 1000 मीटर क्यूब असेल तर तेवढंच व्हॉल्यूम त्या ठिकाणी राहणार नाही. ते बर्न झाल्यानंतर त्याची जी काही रेसिड्यू असणार आहे ते काय होणार आहे, ॲशमध्ये कन्वर्ट होणार आहे किंवा ॲशेसमध्ये रिमेनिंग असणार आहे. मग याच्यामुळे त्याचं व्हॉल्यूम काय होणार आहे, त्या ठिकाणी रिड्यूस होणार आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण 1000 m³ जे ई वेस्ट बर्न केलं 1000 m³, तर बर्न केल्यानंतर 1000च त्याचं व्हॉल्यूम त्या ठिकाणी राहणार नाही. मग ती व्हॉल्यूम काय होईल, जवळपास 10% 9% त्या ठिकाणी फक्त ह्या 1000च्या त्याचं व्हॉल्यूम रिमेनिंग राहील. म्हणजे पूर्ण जे काही वेस्ट मटेरियल आहे ते बर्न झाल्यानंतर त्याचं जे काही रेसिड्यू राहणार आहे इन द फॉर्म ऑफ ॲश राहणार आहे, ॲशच्या फॉर्ममध्ये राहणार आहे. आणि जे काही 1000 मीटर क्यूब आपण व्हॉल्यूम वेस्ट बर्न केलेलं असेल तरी त्या ठिकाणी काय राहील, जवळपास 9 to 10%च त्या ठिकाणी ते व्हॉल्यूम त्या ठिकाणी रिमेनिंग राहील. तर ही काय इन्सिनरेटरचं किंवा इन्सिनरेशन प्रोसेसचं ॲडव्हान्टेजेस आहे. म्हणजे त्या ठिकाणी व्हॉल्यूम काय होते, रिड्यूस होते. परत त्या ठिकाणी जेव्हा आपण एखादं वेस्ट बर्न करतो ई वेस्ट, तर त्या ठिकाणी काय होते, हीट जनरेट होते. मग हीट जनरेट झाल्यानंतर आपण त्या हीटपासून ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून त्याचा आपण वापर करू शकतो. हे झालं ॲडव्हान्टेजेस ऑफ इन्सिनरेशन. याच्यानंतर जे काही डिसॲडव्हान्टेजेस आहे ई वेस्ट, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ इन्सिनरेशन आर द emissions to air of substances escaping the flue gas cleaning and large amount of residue from gas cleaning and combustion. आता जे काही याचा डिसॲडव्हान्टेज आहे, जे काही इन्सिनरेशन करते वेळेस शक्यतो जे काही कार्बन डायऑक्साईड आहे ते काय होतं,
लार्ज अमाऊंटमध्ये काय होतं जनरेट होतं, इमिशन होतं, म्हणजे तिथं उत्सर्जन होतं आणि ते काय होतं एअरमध्ये मिक्स होतं आणि त्या ठिकाणी काय होतं जे काही सराउंडिंग एरिया आहे तो काय होतो पोल्युटेड होतो. तसंच त्या ठिकाणी फ्लू गॅस त्याच्यातून जनरेट होतो. जे काही लार्ज अमाऊंटमध्ये जे काही रेसिड्यू राहिलं त्याचं पुन्हा डिस्पोजल प्रॉब्लेम त्या ठिकाणी क्रिएट होतो. म्हणजे जे काही आता रेसिड्यू राहणार आहे ते काय असणार आहे ॲश त्या ठिकाणी रिमेन राहणार आहे, म्हणजे शिल्लक राहणार आहे. मग त्याचं परत काय त्या ठिकाणी डिस्पोजल प्रॉब्लेम क्रिएट होतो. तर ही आहे डिसॲडव्हान्टेजेस ऑफ इन्सिनरेशन. नेक्स्ट टाईप आहे रिसायकलिंग ऑफ ई वेस्ट. मॉनिटर्स, CRT, कीबोर्ड, लॅपटॉप, मोडिम्स, टेलिफोन बोर्ड्स किंवा बार्ड्स, हार्ड ड्राईव्ज, फ्लॉपी ड्राईव्ह, कॉम्पॅक्ट डिस्क, मोबाईल, फॅक्स मशीन, प्रिंटर, CPU, मेमरी, चिप्स, कनेक्टिंग वायर्स अँड केबल्स हे आपण काय करू शकतो याला रिसायकल करू शकतो. म्हणजेच एखादं जे काही डिस्कार्डेड मटेरियल आहे याचं आपण त्याला काय करू शकतो त्या ठिकाणी त्याच्यापासून दुसरं एखादा डिव्हाइस किंवा इक्विपमेंट रिसायकलमध्ये यूज करतो. आणि रियूजमध्ये काय करतो एखादं त्याचा स्पेसिफिक पार्ट दुसऱ्या ठिकाणी आपण त्याला काय करतो युटिलाइज करतो किंवा दुसरीकडे त्याचा पुनर्वापर होत असेल एखाद्या डिव्हाइसमध्ये त्या डिव्हाइसमध्ये त्याचा वापर आपण करतो. तर हे झालं रियूज. आणि रिसायकल म्हणजे त्याच्यापासून आपण दुसरं एखादं इक्विपमेंट किंवा डिव्हाइस क्रिएट करतो. तर हे झालं रिसायकलिंग ऑफ ई वेस्ट आणि रियूज ऑफ ई वेस्ट. तर ही ई वेस्टची फ्लो चार्ट आहे. ई वेस्ट असल्यानंतर काय करायला पाहिजे त्याचं जे काही कलेक्शन केलं पाहिजे, त्याच्यानंतर लॉजिस्टिक झालं पाहिजे, त्याच्यानंतर जे काही शॉर्टिंग म्हणतो त्यालाच सेपरेशन म्हणलं जातं किंवा कधी कधी त्याला ग्रेडिंग देखील म्हणलं जातं. तर हे त्याचे वेज आहेत. मटेरियल रिसायकलिंग, डिस्पोजल, व्हायबल अँड नॉन व्हायबल, हे काय त्याचा फ्लो चार्ट आहे. जे काही डिफरंट कंपोनंट्स आहेत किंवा डेंजरस सबस्टन्सेस आहेत ते म्हणजे तुमचं बेरिलियम असेल, कॅडमियम असेल आणि लीड, हे 3 जे काय आहेत बेसिक हजार्डस वेस्ट आहेत विच आर जनरेटेड फ्रॉम ई वेस्ट. जे काही ई वेस्ट आहेत त्याच्यापासून ते काय होतात जनरेट होतात आणि प्रत्येकाचं एक स्पेसिफिक इम्पॅक्ट असतो ऑन हेल्थ आणि अँड एन्व्हायरमेंट. म्हणजे जे काही बेरिलियम असेल किंवा कॅडमियम असेल, लीड असेल, त्याचा स्पेसिफिक काय असतो इम्पॅक्ट असतो कोणावरती असतो जे काही ह्युमन हेल्थ आहे त्याच्यावरती असतो, तसंच एन्व्हायरमेंटवरती त्याचा इम्पॅक्ट असतो. जे काही बेरिलियम आहेत त्याच्यामुळं काय होतं ह्युमन कॅर्सिनोज होतं. त्याच्यानंतर कॅडमियम असेल तर ते काय करतं जे काही किडनीज आहेत किंवा बोन टॉक्झिसिटी तिथे काय होते क्रिएट होते किंवा त्याच्यावर डॅमेज होतं. लीड असेल, लीडचा जो काही इम्पॅक्ट आहे कशावरती होतो ऑन नर्वस सिस्टीम किंवा जे काही रेड ब्लड सेल आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट होतो. किडनी असेल किंवा पोटेन्शियल जे काही हाय ब्लड प्रेशर असेल त्या ठिकाणी काय होतं इन्क्रीज होतं. तर हे काय लीडचा इम्पॅक्ट आहे. आणि जे काही लीड आहे, जे काही स्मॉल चिल्ड्रन आहे, जे काही त्याचं ब्रेन डेव्हलपमेंट सिस्टीम आहे त्याच्यावर देखील काय होतं इम्पॅक्ट होतो लीडचा. तर हे काय डेंजरस ऑफ ई वेस्ट. परत मर्क्युरी आहे आणि PCB, पॉलिक्रोमेटिन बायफेनिल PCB. आणि जे काही मर्क्युरी आहे त्याचा जो काही इम्पॅक्ट असणार आहे ते कशावरती असणार आहे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर असणार आहे. आणि जे काही PCB आहे, PCB म्हणजेच काय पॉलिक्लोरिनेटेड बायफेनिल्स, याचा जो काही आहे जे काही प्रतिकारशक्ती म्हणतो आपण इम्युन सिस्टीम किंवा त्याच्यावर काय होतं त्याचा इम्पॅक्ट होतो किंवा काही वेळेस त्याचं लिव्हर डॅमेज असेल कॅन्सर प्रमोशन होतं किंवा डॅमेज टू नर्वस सिस्टीम, त्याचे एक आहेत इफेक्ट्स or damages on human health, effects on किंवा डेंजरस ऑफ ई वेस्ट ऑन ह्युमन हेल्थ. तर हे या ठिकाणी काय झालं ई वेस्ट हा पॉईंट कव्हर झाला.